हॅलो हाय नमस्कार सगळ्यांना श्री स्वामी समर्थ। तर प्रत्येकाचं ॲस्पायर शीतल या यूट्यूब चॅनलमध्ये मी शीतल आपले खूप खूप स्वागत करते आहे। तर 2024ची सुरुवात झालेली आहे आणि नवीन वर्षातला पहिला सण असतो मकर संक्रांत। मकर संक्रांतीचे व्हिडिओ जे महत्त्वपूर्ण आहे ते मी आपल्या चॅनलवर अपलोड केलेले आहे। तुम्हाला जर काही माहिती घ्यायची असेल तर नक्कीच तुम्ही ते व्हिडिओ बघू शकता। तर मकर संक्रांत हा वर्षातला सगळ्यात पहिला सण असतो आणि त्याच्या आधी म्हणजे मकर संक्रांतीच्या ठीक एक दिवस आधी असते ती म्हणजे भोगी। तर यावेळेस मकर संक्रांत 15 जानेवारीला आहे तर भोगी आहे 14 जानेवारीला। तर भोगी म्हणजे काय, आपण त्या दिवशी काय करतो, आपण ती कशी साजरी करतो हे आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। तर भोगी ही मकर संक्रांतीच्या पहिल्या दिवशी साजरी केली जाते, दुसऱ्या दिवशी संक्रांत असते आणि तिसऱ्या दिवशी किंक्रांत असते। तर भोगीच्या दिवशी आपण काय करतो, तर आपण लहानपणी आपल्याला आठवत असेल की आपल्याला भोगीच्या दिवशी आई आंघोळीच्या पाण्यामध्ये तीळ टाकतात, म्हणजे तीळ टाकून द्यायची आणि मग आपण त्याच्याने आंघोळ करायचो। तर अशा पद्धतीने लहानपणाची ही आठवण आपल्याजवळ आहे की आपण त्या पाण्यामध्ये आंघोळीच्या पाण्यात तीळ टाकून त्याच्याने आंघोळ करतो। त्याचबरोबर तिळीचं उटणं तयार करून त्याच्याने आपण आंघोळ करत असतो। तर या दिवशी तिळाला खूप महत्त्व आहे, कारण हिवाळ्याच्या दिवसांमध्ये तीळ ही गरम असल्यामुळे आपल्या शरीराला उबदारपणा ती देत असते आणि गरमी म्हणजे जी थंडावा हवेमध्ये असतो त्याच्यापासून आपल्या शरीराचं प्रोटेक्शन होत असतं। म्हणून या दिवशी म्हणजे भोगीच्या दिवशी संक्रांतीच्या दिवशी आपण तिळगुळाचं देवाणघेवाण करत असतो। तर मकर संक्रांत भोगी हे सण कसे आहे, तर कृषी विषयी आपल्याला कृतार्थता व्यक्त करण्याचे हे सण आहे। कारण या सीझनमध्ये जे पण शेतांमध्ये पिकलं जातं त्या वस्तूंची इथे त्या सगळ्या वस्तूंचा, त्या अन्नधान्यांचा, भाजीपाल्याचा वापर करून आपण भाज्या बनवतो, त्यांना पूजतो। त्या सगळ्यांचा वापर करून आपण प्रत्येक विधी जे मकर संक्रांतीचे आहे, भोगीचे आहे ते साजरे करत असतो। तर भोगीच्या दिवशी आपण जे विंटर सीझनमध्ये वाटाणा येतो, घेवडा, गाजर, शेवगा, त्याच्यानंतर गव्हाच्या उंब्या असतात, तर जे पण हरभरा असतो हिरवा, या सगळ्या गोष्टींचा वापर करून आपण भोगीची भाजी करत असतो। तर जो न करे भोगी तो नेहमी असेल रोगी असं म्हटलं जातं। तर म्हणून भोगीच्या दिवशी आपण भोगीची भाजी करतो, त्याच्यामध्ये तिळाचा तडका हा नक्कीच दिला जातो। त्याचबरोबर बाजरीची भाकरी केली जाते, त्यामध्ये तीळ टाकले जातात। तर अशा प्रकारे तिळाचा उपयोग केला जातो आणि ती भाजी खाणं शरीरासाठी अत्यंत चांगलं मानलं जातं, लाभदायक मानलं जातं। तर बाजरीची भाकरी ही सुद्धा शरीराला अत्यंत पौष्टिक आहे हे आपल्याला चांगलंच माहिती आहे। त्याचबरोबर तीळ आपल्या शरीराला किती पौष्टिक आहे, त्याच्यातून आपल्याला ओमेगा 3 मिळतं हे सगळ्यांनाच माहिती आहे। त्याचबरोबर भोगीच्या दिवशी अजून काय काय केलं जातं, तर बघा तिळगुळाचे लाडू बनवले जातात, चिक्की बनवली जाते शेंगदाण्याची, मुरमुऱ्याचे लाडू काही ठिकाणी बनवले जातात, म्हणजे गुळाच्या वस्तू या दिवशी आपण बनवत असतो। त्याचबरोबर भोगी हा सगळीकडे साजरा केला जातो। तामिळनाडूमध्ये या सणाला पोंगल म्हटलं जातं, त्याचबरोबर पंजाबमध्ये याला लोहडी म्हटलं जातं। आपल्या महाराष्ट्रात आपण मकर संक्रांत साजरी करतो, त्याचा पहिला दिवस म्हणजे भोगी असतो। त्याच्यानंतर आसाममध्ये याला बिहू म्हटलं जातं। तर अशा वेगवेगळ्या ठिकाणी याची वेगवेगळी नावं आहेत। तर सण साजऱ्या करण्याच्या पद्धती प्रत्येक भागामध्ये वेगवेगळ्या असतात। पंजाबमध्ये लोहरी कशी साजरी केली जाते, तर अशी शेकोटी पेटवून मोठी आग पेटवली जाते आणि आजूबाजूने सगळेजण तिच्यामध्ये शेंगा टाकतात आणि तिचा नमस्कार करून येणाऱ्या वर्षाविषयी किंवा आपल्या ज्या मनोकामना आहे त्याची प्रार्थना करत असतात पंजाबी लोक। तर अशा पद्धतीने तिथे ती लोहरी म्हणून साजरी केली जाते। तर आपल्याकडची भोगी ही आपण भोगीची भाजी बनवतो, त्याच्यानंतर आंघोळीच्या पाण्यात तीळ टाकतो, बाजरीच्या भाकरीमध्ये तीळ टाकतो, अशा पद्धतीने आपण भोगीची भाजी बनवतो आणि भोगी ही साजरी करत असतो। त्यानंतर संक्रांत येते, संक्रांतीला आपण तिळगुळ त्या गोड गोड बोला असं बोलत तिळगुळाची देवाणघेवाण एकमेकांना करत असतो। त्याचबरोबर दुसरा दिवस किंक्रांतीचा असतो। किंक्रांतीच्या दिवशी जे तिथून हळदी कुंकू चालू होतं, एकमेकांना हळदी कुंकवाचं एकमेकांना हळदी कुंकू दिलं जातं सुवासिनींमध्ये। त्याचबरोबर घरोघरी जाऊन आपण म्हणजे लेडीजला बोलवून आपण हळदी कुंकू पण देतो आणि त्यांना वाणही देत असतो, भेटवस्तू देत असतो। अशा प्रकारे हे 3 दिवस मकर संक्रांतीचा पहिल्या दिवशी आणि नंतरच्या दिवशी अशा प्रकारे हे सण साजरे केले जातात। तर ह्या सणांचं कृषीसाठी अत्यंत महत्त्व आहे।
या दिवसामध्ये ज्या वस्तू येतात त्या सुगड म्हणून पूजल्या जातात. काही ठिकाणी काही भागांमध्ये सुगड पूजली जातात. त्याच्यामध्ये हरभरे, बोरं, त्याच्यानंतर ऊस, त्याच्यानंतर वाटाणे, घेवडा, झापण आणि गव्हाच्या उंब्या हे असे मातीचे सुगड येतात. त्याच्यामध्ये भरून देतात आणि त्याची पूजा केली जाते, त्याची आरती केली जाते, त्याला नैवेद्य दाखवला जातो. तर काही भागांमध्ये सुगड पूजण्याची पद्धत आहे. बोरणांची पद्धत आहे आपल्याकडे. बोरणांमध्ये देखील बोरणान, हरभरे, चॉकलेट्स अशा म्हणजे विंटर सीझनमध्ये जे काही आपल्या शेतीमध्ये पिकतं त्या सगळ्या वस्तू घरी आणून ज्या बाळाचं आपण बोरणान करतो त्याच्या अंगावरून त्या वस्तू 5 वेळा टाकल्या जातात सुवासिनींना बोलून, आणि बाकी मुलांना बोलवून ते त्याचं बोरणान साजरं केलं जातं. तर अशा पद्धतीने कृषीविषयी कृतार्थता व्यक्त करण्याचा हा सण आहे. एकमेकांविषयी प्रेम वाढवण्याचा सण आहे आणि एकमेकांना मायेची ऊब देण्याचा हा सण आहे असं म्हटलं तरी चालेल. तर मग नक्कीच भोगीच्या दिवशी तुम्हीही अशाच पद्धतीने भोगी साजरी करा आणि जर परंपरागत पद्धतीने आपण ती साजरी केली तर आपल्यालाही त्याचं एक चांगलं समाधान मिळतं की आपण संस्कृती जोपासत असतो. आपल्या मुलांना आपण त्या गोष्टी शिकवत असतो, दाखवत असतो. तर आपली मुलंही ते शिकतात आणि पुढे जाऊन तेही जेव्हा मोठे होतील तेव्हा तेही गोष्टी त्या जोपासतील, आपले संस्कार जोपासतील, आपली संस्कृती जोपासतील आणि पुढच्या पिढीला हे खूप महत्त्वपूर्ण आहे आपली संस्कृती जपणं. म्हणून आपल्या संस्कृतीमध्ये ज्या गोष्टी आहेत त्या घरामध्ये आपण नक्की केल्या पाहिजे, जेणेकरून तिची जोपासना होते, पुढच्या पिढीला ते मिळत असतं आणि पुढची पिढी देखील तशा पद्धतीने साजऱ्या करण्याचा प्रयत्न करत असते. म्हणून आपण प्रत्येक सण हे विधिवत संस्कृतीप्रमाणे घरात साजरे करणं हे अत्यंत महत्त्वाचं आहे आणि आपल्या मुलांना देखील त्या सणांची माहिती देणं, आपण हे का करतो, कशासाठी करतो, ह्या सगळ्या गोष्टी त्यांना आपण जर शिकवल्या तर नक्कीच त्यांच्या माइंडमध्ये कायम त्या फिट असतात. कारण लहान मुलं कोणतीही गोष्ट कधीच विसरत नसतात. म्हणून आत्ताच त्यांच्यावर संस्कार करण्याचे, त्यांना माहिती देण्याचं काम आपण पूर्ण केलं पाहिजे. त्यांची जी जाणून घेण्याची जिज्ञासा असते त्यांची ती आपण पूर्ण केली पाहिजे, जेणेकरून ते कायमस्वरूपी त्यांच्याही आयुष्यामध्ये त्यांना कामात येतं. तर अशा पद्धतीने भोगी आपल्याला साजरी करायची आहे. तर नक्कीच तुम्ही या पद्धतीने साजरी कराल अशी अपेक्षा व्यक्त करते आणि आय होप तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल. आवडला तर नक्की लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया पुन्हा अशाच नवीन आणि इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओसोबत. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ.